डोर इथून ओपन होईल. या टपमध्ये आपल्याला एक एक कपडा टाकायचा. कॉईन, पिन, मेटलच्या वस्तू वगैरे सगळं चेक करून टाकायचं. कॉईन, पिन, मेटलच्या वस्तू वगैरे सगळं चेक करून टाकायचं. बरं. कपडे आपल्याला इथपर्यंत टाकायचे. भरत एक एक कपडा टाकत टाकत जायचं, इथपर्यंत टाकायचं. ह्याच्यावरती टाकायचे नाहीत जास्त. बरोबर, कपडे टाकून झाले. आता हा रिन डिटर्जंट ट्रे इथून असं ओपन होईल. याच्यामध्ये आपल्याला लिक्विड वापरायचं. ह्या ट्रेमध्ये ही जी ट्रे दिसतोय त्याच्यामध्ये आहे, या ट्रेमध्ये आपल्याला लिक्विड वापरायचं. आणि पावडर वापरायची असेल तर हा साईडला काढून ठेवायचा डायरेक्ट. हा, आणि इथं डायरेक्ट पावडर टाकायची कप्प्यामध्ये. लिक्विड वापरत असेल तर हा ट्रे, हा डायरेक्ट सुकी पावडर. हां, हे ट्रे इथं ठेवला, ह्याच्यामध्ये लिक्विड. आणि इथं हा ट्रे कम्फर्ट, डेटॉल, सेंट, ॲडिटिव्ह जे काय असेल तर ते इथं येईल. कम्फर्ट वगैरे, सेंट टाकायचा आहे, डेटॉल टाकायचा, इथं येईल. टाकून झाल्यानंतर हे असं इथं लागून जाईल. इथून आपल्या मशीनचं पॉवर बटन ऑन होईल. ऑन केलं, इथं सगळ्या लाईट लागतात. हे प्रोग्रामचं बटन आहे. आता हे सगळे प्रोग्राम आहेत, जसे कपडे असतील तसे हे सगळे आपले प्रोग्राम आहेत, ऑप्शन आहेत. प्रोग्रामचं बटन दाबलं, हा इथं लाईट लागली बघा, मिक्स डेली. हा दररोज वापरण्यासाठी मिक्स कोणत्या प्रकारचे कपडे असतात ते मिक्स कपड्यांसाठी हा प्रोग्राम आहे. त्याच्यानंतर हा कॉटनचे बेडशीट, ब्लँकेट, हेवी लोड त्यासाठीचा प्रोग्राम आहे. त्याच्यानंतर एक्सप्रेस वॉश, कमी मळलेले कपडे असतील दररोजचे मिक्स कपडे त्याच्यासाठी. डेलिकेट्स, साड्या असतील वर काम केलं नाजूक कपडे त्यासाठी. त्याच्यानंतर स्टीन फायटर, डाग वगैरे असतील जास्त, तेलकट कपडे असतील इथं येतील. त्यानंतर बल्की पडदे, कर्टन्स, कवर्स असतील तर ते इथं येतील. त्यानंतर बेबीवेअर, लहान बाळांचे कपडे असतील तर ते आपले बेबीवेअरमध्ये येतील. त्यानंतर अँटी अलर्जंट, घरात पेशंट असतील ज्यांचे कपडे आपल्याला सेपरेट धुवायचे तर ते इथं येतील. हे झाले जसे कपडे असतील तसे सगळे आपले ऑप्शन. आता एक्सप्रेस वॉश घेतला तर आपला 28 मिनटं हा 30 मिनटाचा प्रोग्राम आहे. इथून मशीन स्टार्ट होऊन जाईल. डायरेक्ट 30 मिनटात आपले कपडे पूर्ण वाळून सुकून निघतील. पण इथं स्टार्टचं बटन, हे स्टार्टचं बटन हे दाबलं की कपडे मशीन स्टार्ट होती. पण हे एक्स्ट्राचे ऑप्शन पण आहेत आपले. सोक आहे, बादलीत कसे भिजायला ठेवतो तशा मशीन पण आपले आपण भिजायला ठेवू शकतो. वॉश आहे, आपलं वॉश 5 मिनटं 10 मिनटं आपल्याला वाढवायचं आहे तर इथून आपण वाढवू शकतो. वॉटर लेवल आहे, 1 ते 10 पर्यंत आपण मॅनेज करू शकतो. आपण स्टीम पण देऊ शकतो, निर्जंतुकीकरण करायचं असेल किंवा स्टीम द्यायचे तर इथं आपण लहान बाळांचे कपडे असतील, पेशंटचे कपडे असतील तर आपण इथून स्टीम देतो. त्यानंतर रिन्स आहे, आपल्याला 1, 2, 3, 5 वेळापर्यंत पाणी आपल्याला ॲड करायचं आहे तर इथून आपण रिन्समधून पाणी ॲड करू शकतो. स्पिन आहे, आता कपडे आपण बाहेर धुतलेले आहेत, आपले कपडे ओले आहेत, फक्त आपल्याला सुकवायचे आहेत तर इथून मशीन ऑन करायची. ऑन केल्यानंतर स्पिनचं बटन दाबायचं आणि डायरेक्ट स्टार्ट करायचं. 12 मिनटासाठी ते फक्त वाळवून निघतील, सुकून निघतील. 12 मिनिट. हां, डिले स्टार्ट आहे, आपण हे टायमिंग पण लावू शकतो. 5 तासाचं टायमिंग लावला, स्टार्ट केली, 5 तासानंतर मशीन आपली ऑटोमॅटिक चालू होते. आपण असं टायमिंग पण मशीनला लावू शकतो. आणि आपलं प्री क्लीन आहे. त्याच्यानंतर आता हे एक्स्ट्राचे ऑप्शन आहेत. हे टप क्लीन आहे, 2-3 महिन्यातून आपल्याला एकदा टप क्लीन पण करावं लागतं. आता मशीन इथून ऑन केलं, डिलेचं दाबून धरलं, मग इथं येतं टप क्लीन, येतं टप क्लीन आणि इथून मशीन आपण स्टार्ट करणार. 1 तास 46 मिनटासाठी कपडे न टाकता आपल्याला मशीन पावडर टाकून क्लीन करायचं. याच्यामध्ये डायरेक्ट पावडर टाकून द्यायची, कपडे न टाकता पावडर टाकायची आणि 1 महिन्यातून ते आपल्याला क्लीन करून घ्यायचं आहे. टप क्लीन. एअर ड्राय मशीन आपण बंद ठेवणार आहे, आपण 2-3 महिने बंद ठेवणार आहे तर आपण एअर ड्राय करून सगळं पूर्ण पाणी काढून आपण इथून स्टार्ट केली. 1 तासासाठी पूर्ण पाणी निघून जाईल आणि मशीन पूर्ण आपण बंद ठेवू शकतो आणि त्याच्यामध्ये कपडे पण सुकवली जातात. त्याच्यानंतर हे चाइल्ड लॉक आहे. आता मशीन आपण ऑन केली, आपण प्रोग्राम घेतला आणि इथून स्टार्ट केली तर इथं अर्ध्या तासाचा आपण प्रोग्राम लावला आहे. पण आपल्याला चाइल्ड लॉक करायचं आहे. आता हे रिंगचं बटन दाबून धरायचं, हे चाइल्ड लॉक होतं. इथं लाईट लागली म्हणजे कोणतीही बटणं ऑपरेट होत नाहीत. लहान मुलं वगैरे असतील तर ते ऑपरेट करतात तर होणार नाहीत. काढण्यासाठी पण तेच दाबून धरायचं, इथून लॉकचं चिन्ह निघून जातं, अनलॉक होतं. हे झाले जसे कपडे असतील तर तसे सगळे ऑप्शन. आता आपल्याला काय करायचं, हे डोर उघडलं, कपडे टाकले, बरोबर, कपडे टाकून झाले. त्याच्यानंतर हे उघडलं, कपड्याच्या प्रमाणात लिक्विड टाकलं, हे लावून टाकलं. आता लिक्विड टाकून झालं आपलं. त्याच्यानंतर हे लावून टाकायचं दरवाजा. त्याच्यानंतर इथून मशीन आपली ऑन करायची. ऑन केल्यानंतर फक्त आपल्याला प्रोग्राम घ्यायचा, अर्ध्या तासाचा घेतला आणि इथून मशीन आपली स्टार्ट होईल. पूर्ण कपडे आपले क्लीन होऊन जातील अर्ध्या तासात. जर तुम्हाला आता 1 तासाचं लावायचं आहे तर फक्त इथून मशीन ऑन करायची आणि डायरेक्ट स्टार्ट करायची.
डायरेक्ट 1 तासासाठी लागून जाईल प्रोग्राम. फक्त तुम्हाला 2 बटन ऑपरेट करायचे, कपडे टाकायचे, लिक्विड टाकायचं, इथून फक्त ऑन करायचं आणि डायरेक्ट इथून स्टार्ट करायचं. तुमचे कपडे त्याच्यामध्ये क्लीन होऊन जातील. त्याच्यानंतर इथे एक फिल्टर असतो, तो 1 महिन्यातून आपल्याला क्लीन करून घ्यायचा आहे. असा निघतो, याच्यामध्ये धागे दोरे वगैरे असायला काढून घ्यायचं आहे. धागे दोरे वगैरे येतात, लावताना आपण तसं मॅच करायचं, लागून जाईल. खटका आहे ना. खटका आहे तिथं.